आता किचन मध्ये मोठ्या जाऊबाई म्हणजे अरुणाताई आलेले आहेत. तुमचं इथे मनापासून स्वागत. आणि आपण आता काय बनवणार आहोत? पचकुटा. पचपुटा. पचकुटा. पचकुटा. पचकुटा हा कुठून मिळाला पदार्थ तुम्हाला? हा राजस्थानमध्ये पिकतो आणि पुण्यात आल्यावर आम्ही घेतो. बर, पिकतो म्हणजे तिकडे बनतो? बनतो म्हणजे पिकतो तिथे. खूप वाऱ्यासारखं जे आहेत ते. ओके, मला साहित्य सांगता काय काय? या कामट्या. कामट्या. नंतर हे आंबोळ्या. हे केर. केर. हे भोकरं. हे सांगरी. बरं. त्याच्यात टाकायला लोणच्याचा मसाला. नंतर खारीक तुकडे आणि किसमिस बेदाणे. मिरची, मोहरी, हिंग, जिरा धन्याची पूड, मीठ, लाल तिखट आणि हळद. आता काय करायचं मला सांगा? आता हे सगळं भिजवायचं असतं. काय काय भिजवायचं? हे कामट्या. कामट्या. आंबोळ्या. आंबोळ्या. केर. केर. भोकरं. भोकरं. सांगरी. सांगरी. हे भिजवायचं आणि हे वेगळं भिजवायचं. बेदाणे आणि खारीक. मग हे याच्यात पाणी घालून ठेवायचं? पाणी टाकून ठेवायचं 8 तास. असंच पाहिजे का? हे अजून बारीक बारीक नाही करायचं? नाही, हे असंच पाहिजे. असंच पाहिजे. म्हणजे आपल्याला दुसऱ्या दिवशी खायचं असेल तर हे आदल्या दिवशी रात्री? हो, आदल्या दिवशी पाणी घालून ठेवायचं. मग दुसऱ्या दिवशी त्याला उकडायचं. बर. गरम पाण्यात ना उकडून ठेवायचं आणि मग फोडणीला टाकायचं. ओके, कळलं का? म्हणजे आदल्या दिवशी, उद्याची तरी आदल्या दिवशी रात्री करायला लागते. आदल्या दिवशी रात्री भिजवायचं. 8 तास भिजवल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी ते उकडायचं कुकर मध्ये किंवा कसंही? नाही, ह्याच्यातच उकडायचं. कढईमध्ये. कढईमध्येच उकडायचं झाकण ठेवून. कुकरमध्ये जास्त गाळ होतो तो. अच्छा, हे असंच पाहिजे आपल्याला. तर कळलं ना तुम्हाला इथपर्यंत? बस, आता आपण पुढे जाऊया कारण आमच्याकडे उकडलेलं आहे. आपण उकडलेलं घेऊन पुढे जाऊया. ओके, आता काय करायचं? पहिले आपल्याला फोडणी करायची. तेल टाकत ठेवलंय. आता मोहरी टाकायची. मोहरी टाकायची. त्यानंतर सुकी लाल मिरची. सुकी लाल मिरची अख्खी. हिंग. ओके. हळद. 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 थोडी मिरची पावडर. तुम्हाला हा येतो का पदार्थ? हो हो, पहिल्यांदा आल्यानंतर हेच करायला पाहिजे ना. उपास कसा सोडायचा? घालून. धने जिरा पावडर. हा पदार्थ आमचा कॉमन आहे, सासरी माहेर दोन्हीकडे त्यामुळे येतो. टाकू का हे? हो. घेऊ ना. आता काय करायचं? लोणचं. आता मीठ. चवीनुसार मीठ. हे लोणचं कसं काय सुचलं? हे मला वाटतं ऍडिशनल असावा, हे ओरिजिनल नाहीये. नाही, आधी मोहरीची डाळ टाकायची लोक, पण आता लोणच्याने जास्त छान टेस्ट येतो म्हणून लोणचं टाकायचं. लोणच्याचं खार टाकायचं. बरोबर. अशी कोणतरी जाऊ असणार की जरा आपण जरा व्यवस्थित सोडूया ना उपास. तुम्ही शोधलेली ही आयडिया आहे लोणच्याची. ओके, आपल्याला हे किती वेळ आता झाकून ठेवायचं? झालं. अरे 2 मिनिटं वाफ येऊ दे. झाले. गॅस बंद करायचं का ठेवायचं? बंद करायचं. ओके, म्हणजे हा रेडी टू ईट. आणि कशाबरोबर खायचं? पोळी, चपाती, भाकरी बरोबर पण छान लागतो. चपाती बरोबर. उपास सोडताना हे आपण खायचंय. हो. आणि छान रेटून व्यवस्थित खायचंय. अनुमान करायचं नाही, लाजायचं नाही. तुम्ही करून बघा, करून बघा आणि मग खाऊन बघा. हा उत्तम झालेला असणार. पण जर तुम्हाला करून बघायचं असेल तर काय एक छोटा प्रॉब्लेम काय माहिती आहे का? हे सगळ्या गोष्टी लक्षात राहणार नाहीत. तुम्हाला ना लिहून घ्यावं लागेल. काय लिहून घ्यावं लागेल? साहित्य आणि कृती. हे सगळं सांगावं लागतं. तुम्ही लिहून घ्या बघू, साहित्य आणि कृती. पाचपुटाची भाजी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: कामट्या, आंबोळ्या, केर, भोकरं, सांगरी, आंब्याचं लोणचं, बेदाणे, खारका, अख्ख्या लाल मिरच्या, मोहरी, हिंग, धनेजिरे पूड, मीठ, हिरवी मिरची आणि हळद. कृती: प्रथम एका बाउलमध्ये कामट्या, आंबोळ्या, केर, भोकरं आणि सांगरी या भाज्या 8 ते 10 तास भिजवून नंतर वाफवून घ्याव्यात. एका पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, सुक्या लाल मिरच्या, हिंग आणि हळदीची फोडणी करावी. त्यामध्ये तिखट, धनेजिरे पूड, आंब्याचं लोणचं आणि वाफवलेल्या भाज्या घालून परतून भाजी सर्व्ह करावी.